मित्रहो नमस्कार, मी युवा व्याख्याता ॲडव्होकेट बिभीषण गदादे। मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील पैलू आपण उलगडत आहोत। अहिल्यादेवी होळकर यांच्या उत्तम प्रशासनाचे पैलू आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहोत। आदर्श आणि तत्वशील राज्यकारभार कसा असतो हेही अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रातून आपल्याला पाहायला भेटतं। त्याबाबतचे अनेक पैलू आपण पाठीमागच्या अनेक भागांमधून उलगडलेले आहेत। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील काही आणखी पैलू उलगडणार आहोत। पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिलं की अहिल्यादेवींनी रयतेच्या प्रजेच्या हितासाठी, कल्याणासाठी, शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतःच्या मुलीला अर्थात मुक्ताला सुद्धा पणाला लावलं आणि मुक्ताचा विवाह त्या तरुणाशी होईल, त्या शूरवीर सरदाराशी होईल ज्या सरदाराकडून, ज्या शूरवीराकडून सिंधी आणि मोदी प्रांतातील वाटसरूंचं, व्यापाऱ्यांचं रक्षण होईल। तिथल्या भिल्ल लोकांचा, तिथल्या लुटारू लोकांचा बंदोबस्त केला जाईल, त्याच्याशी माझी मुलगी मुक्ताचा विवाह लावून दिला जाईल, अशा पद्धतीचा पणच अहिल्यादेवींनी ठेवला। पण मित्रांनो, नेमकं पुढे काय घडलं? खरंच हा पण पूर्ण झाला का? अहिल्यादेवींनी बोलल्या तशा वागल्या का? कारण त्यावेळची परिस्थिती पाहिलं तर जाती व्यवस्था होती, धर्म व्यवस्था होती, आंतरजातीय विवाह होत नसायचे। अशा प्रसंगी अहिल्यादेवींची मुलगी म्हणजे राजकन्या मुक्ताचा विवाह एका शूरवीर सरदाराशी लावला जाईल असा पण तर ठेवला गेला, दौंडी तर दिली गेली। मात्र प्रश्न पुन्हा तोच होता की तो शूर सरदार कुठल्या जातीचा असावा याबाबत मात्र अहिल्यादेवींनी काहीच सांगितलेलं नव्हतं। तो शूर सरदार कुठल्या समाजामधून यावा, कुठल्या समाजातील शूरवीराशी माझ्या मुलीचं लग्न लावून दिलं जाईल असा कुठलाही पण अहिल्यादेवींनी ठेवलेला नव्हता। मित्रांनो, त्याही पलीकडे अहिल्यादेवींनी कुठलीही अट घातलेली नव्हती की अमुक एका जातीतील, अमुक एका धर्मातील सरदार असेल तुझी लग्न लावून दिलं जाईल। खरंच अहिल्यादेवी बोलल्या तशा वागल्या का हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहे। मित्रांनो, अहिल्यादेवींनी दौंडी दिली। ती दौंडी दिल्याबरोबर पुढच्या काळामध्ये अनेक घडामोडी घडत राहिल्या आणि त्यामधूनच एक सरदार पुढे आला। त्या सरदाराचं नाव होतं यशवंत फणसे। खरं तर यशवंत फणसे नावाच्या भिल्ल तरुणानं तो पण उचललेला होता की अहिल्यादेवी यांनी जो फरमान काढलेला आहे, अहिल्यादेवींनी जी अट ठेवलेली आहे ती अट मी पूर्ण करायला तयार आहे। संपूर्ण इंदोरामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं की आता यशवंत फणसेची जात कुठली? यशवंत फणसे हा भिल्ल समाजातील तरुण आहे, तर त्याच्याशी खरंच मुक्तेचा विवाह लावला जाईल का? हा मोठा प्रश्न लोकांना पडलेला होता। पण अहिल्यादेवी ह्या तत्वशील राज्यकर्त्या होत्या। कुठल्याही परिस्थितीत तत्वांशी तडजोड करायची नाही हा अहिल्यादेवींचा विचार होता आणि अहिल्यादेवी यांनी बोलल्याप्रमाणेच अहिल्यादेवींनी पण ठेवला। यशवंत फणसेनं तो पण उचलला आणि यशवंत फणसेनं त्या भागातील सर्वांना बंदोबस्त त्या ठिकाणचा करण्याचं काम केलं। तिथल्या लुटारूंचा बंदोबस्त केला आणि लुटारूंचा बंदोबस्त करून अहिल्यादेवींच्या समोर त्या सर्व लुटारूंना आणून ठेवलं। पण अहिल्यादेवींची अट मात्र तिथं संपलेली नव्हती। अहिल्यादेवींनी सांगितलं त्यातल्या कुठल्याही लुटारूला मारायचं नाही, त्यातल्या कुठल्याही लुटारूचा खून करायचा नाही किंवा त्यातल्या कुठल्याही लुटारूवरती अन्याय करायचा नाही, त्याला माझ्या समोर आणून पेश करायचं आहे। त्यावेळेस यशवंत फणसेनं सांगितल्याप्रमाणे सर्व लुटारूंचा बंदोबस्त केला। त्यांना अहिल्यादेवींच्या दरबारामध्ये आणून उभं करण्यात आलं। पण आता पुढं काय होणार होतं? मुक्ताचा विवाह तर लावला जाणार होता हे नक्की, मात्र त्या लुटारूंचं काय करणार होत्या हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। त्यावेळेस अहिल्यादेवींनी सांगितलं त्या लुटारूंना घाबरू नका म्हणून सांगितलं। अहिल्यादेवी घाबरल्या की काय? अहिल्यादेवींनी तर लुटारूंना घाबरू नका म्हणून सांगितलंय, अहिल्यादेवींनी तर लुटारूंना मारू नका म्हणून सांगितलंय, अहिल्यादेवींनी लुटारूंना शिक्षा करू नका म्हणून सांगितलंय। अहिल्यादेवी घाबरल्या की काय? अहिल्यादेवींनी आपल्या तत्वांशी तडजोड केली की काय? आता अहिल्यादेवींनी ठेवलेला पण अहिल्यादेवी माघार घेणार की काय असा प्रश्न संपूर्ण इंदोरामध्ये, माहेश्वरमध्ये, मराठी साम्राज्यामध्ये पसरला। पण मित्रांनो, घडलं वेगळंच। अहिल्यादेवींनी त्या बंदोबस्त करून आलेल्या लुटारूंना सांगितलं या लुटारूंनी आजपासून लूट करायची नाही, पण लुटारू हे पोटासाठी लूट करत असतात, चोर हे पोटासाठी चोऱ्या करत असतात, दरोडेखोर हे पोटासाठी दरोडे टाकत असतात। अहिल्यादेवींनी सांगितलं आजपासून या लुटारूंची व्यवस्था ही आम्ही करू। त्याच सिंधी आणि मोदी प्रांतामध्ये जागोजागी चौक्या उभारल्या जातील आणि त्या चौक्यांमध्ये जकात वसूल करण्याचं काम या सर्व लुटारूंनी करायचं आहे। अर्थात आजपासून हे सर्व लुटारू राहणार नाहीत, तो होळकरांच्या साम्राज्यामध्ये ते रक्षक बनणार आहेत। ते जकात नाक्यावरती थांबून जकात वसूल करणारे जकात वसुली अधिकारी बनणार आहेत। ही गोष्ट ऐकल्याबरोबर सर्व त्या भक्षकांना, त्या लुटारूंना अत्यंत आनंद झाला की अहिल्यादेवीने आमच्या पोटा पाण्याची सोय केली। आदर्श राज्यकर्त्या म्हणतात ते उगीच नाही, अहिल्यादेवींनी त्या भक्षकांना रक्षक बनवण्याचं काम केलं।
त्या पकडून आणलेल्या लुटारूंना चौक्या बसवून दिल्या आणि त्या चौक्यांवरती त्यांना पगारी नोकरदार म्हणून त्यांना कामास ठेवलं आणि त्यांच्याकडून जकात नाक्यावरती जकात वसूल करण्याचं काम त्यांना दिलं। मित्रांनो, आदर्श आणि तत्वशील राज्यकर्त्या म्हणतात ते यांना। अहिल्यादेवींनी त्या लुटारूंचा तर बंदोबस्त केलाच केला, पण त्याचसोबत तिथल्या वाटसरूंची, तिथल्या व्यापाऱ्यांची सोयही करण्याचं काम केलं आणि तेवढ्यावरती थांबल्या नाही तर त्या लुटारूंचं पुनर्व्यवस्थापन केलं, त्यांना पुनर्प्रस्थापित केलं आणि त्यांना नोकरीस घेतलं, भक्षकांना रक्षक बनवलं। आणि म्हणून मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील हे पैलू अत्यंत महत्त्वाचे आहेत। हे सर्व पैलू घेऊन आपण पुढच्या भागाकडे वळूयात। आत्ताच्या भागामध्ये याच ठिकाणी थांबूया। हा व्हिडिओ आवडला असेल, अहिल्यादेवी होळकर यांचे विचार, त्यांची राज्यकारभार करण्याची पद्धत तुम्हाला आवडलेली असेल, हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, कमेंटच्या स्वरूपात तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येऊ द्या आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।